गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर बघितलं. आता बघूया कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर. याच्यामध्ये बघा, दिस कॉन्फिगरेशन इज मोस्ट पॉप्युलर ॲज अन ॲम्प्लिफायर इन ऑलमोस्ट ऑल सर्किट्स. इमिटर इज अ ग्राउंडेड, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ ग्राउंडेड इमिटर ॲम्प्लिफायर. तर याच्यामध्ये हे जे कॉन्फिगरेशन आहे हे ॲम्प्लिफायरसाठी खूप पॉप्युलर आहे आणि जवळपास सगळ्या सर्किटमध्ये कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरच वापरतात. आणि इमिटर याच्यामध्ये काय केलेलं असतं, कॉमन करून ग्राउंडेड केलं असतं आणि म्हणून त्याला त्या सर्किटला ग्राउंडेड इमिटर ॲम्प्लिफायर पण बोलतात. ओके. नंतर इन कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर इनपुट इज अप्लाइड थ्रू द बेस अँड द आउटपुट इज नॉर्मली टेकन बिटवीन कलेक्टर अँड ग्राउंड. तर कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरमध्ये इनपुट बेसला अप्लाय केलं जातं आणि जे आउटपुट आहे ते कुठून घेतलं जातं, कलेक्टर आणि ग्राउंड. कलेक्टर टर्मिनलला काय एक लोड रेजिस्टन्स वापरून नंतर काय केलं जातं, त्याच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज घेतलं जातं कलेक्टरमध्ये आणि ग्राउंड. ओके. नंतर इन कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर वी गेट large voltage gain but output voltage is 180 degree out of phase with इनपुट व्होल्टेज. तर याच्यामध्ये काय, कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरमध्ये आपल्याला जे व्होल्टेज गेन आहे तो लार्ज व्होल्टेज गेन मिळतो. फक्त एवढा डिफरन्स आहे की जे आउटपुट व्होल्टेज आहे ना ते इनपुट व्होल्टेजच्या आउट ऑफ फेज मध्ये येतं. म्हणजे 180 देर इज द 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट व्होल्टेज. ओके. नंतर वी विल डिस्कस सी ॲम्प्लिफायर इन डिटेल लेटर. तर आपल्याला सी ॲम्प्लिफायर डिटेलमध्ये पुढं बघायचंच आहे. तर ते आपण त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये बघूयात, कारण हे खूप इम्पॉर्टंट ॲम्प्लिफायर सी ॲम्प्लिफायरच. ओके. तर नंतर डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे ते लोड लाईन वगैरे काढताना. चालेल. तर आता आपण डायग्रामबद्दल डिस्कस करूया. ती कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरची डायग्राम बघा. डायरेक्ट आपण सिम्बॉलिकली प्रेझेंट केले. तर याच्यामध्ये बघा, बेस करंट IB, नंतर त्याला इनपुट AC इनपुट दिलं VIN, नंतर त्याला बायसिंगसाठी बॅटरी. आणि त्याचं कसं असतं, ट्रान्झिस्टर यूज ॲज ॲम्प्लिफायर जर करायचं असेल तर इमिटर बेस जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस असं पाहिजे, राईट. मग बेसला पॉझिटिव्ह दिला आणि जो इमिटर आहे त्याला निगेटिव्ह दिला. जो लो पोटेन्शियल बॅटरी आहे VBB त्याचं. आणि जो इमिटर टर्मिनल आहे, इमिटर टर्मिनल आणि ग्राउंडमध्ये एक रेजिस्टर लावला, त्याला दिला इमिटर रेजिस्टर, दॅट इज RE, राईट. आणि ते ग्राउंड केला. नंतर कलेक्टर टर्मिनलला लावला RC, राईट, म्हणजे कलेक्टर रेजिस्टन्स. आणि नंतर त्याचं जो टर्मिनल आहे तो लावला पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. आणि कोणत्या बॅटरीचं, जो हाय पोटेन्शियल बॅटरी आहे VCC. आणि निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो इमिटरला लावलेला आहे आणि तो ग्राउंड केलेला आहे. ओके. असं याचं सर्किटचं कनेक्शन आहे. तर आता आपण वेव्हफॉर्म बघूया. तर इनपुट वेव्हफॉर्म बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. तर याच्यामध्ये काय बघितलं आपण की देर इज अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेजचं बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकल जेव्हा येते तेव्हा आउटपुटला आपल्याला मिळते निगेटिव्ह हाफ सायकल. आणि निगेटिव्ह हाफ सायकल जेव्हा येते तेव्हा इनपुटला, तेव्हा आउटपुटला आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळते. म्हणजे देर इज अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट व्होल्टेज. इट इज कॉल्ड ॲज आउट ऑफ फेज. क्लिअर, गॉट इट. तर बघूया आता याच्यामध्ये. तर या फिगरमध्ये बघूया, रेफर फिगर 2.6. इनपुट करंट इज IB आणि आउटपुट करंट इज IC. आता ह्या 2.6 फिगरमध्ये बघा, आता जे कॉमन असतं ते कॉमन करंट घेतलं जात नाही. तर इनपुट करंट काय IB आहे आणि आउटपुट करंट काय आहे IC आहे. क्लिअर. याच्यावरनं बघूया, करंट गेन इज अ रेशो ऑफ आउटपुट करंट टू इनपुट करंट. मग काय येतं, इज इक्वल टू आउटपुट करंट काय आहे IC आणि इनपुट करंट काय आहे
IB. Therefore, IC divided by IB. Since IC is very large than IB, its current gain is high. आता IC जो आहे तो IB पेक्षा ऑब्विसली जास्तच आहे, व्हेरी लार्ज आहे. मग त्याच्यामुळे त्याचा जो रेशो आहे तो लार्ज येतो, म्हणजे काय करंट गेन काय येतं, हाय येतं. नंतर आहे इनपुट इम्पिडन्स. इनपुट इम्पिडन्स इज इक्वल टू, इट इज द रेशो ऑफ इनपुट व्होल्टेज टू इनपुट करंट. मग इज इक्वल टू काय होतं, इनपुट व्होल्टेज आहे व्ही इन आणि आउटपुट इनपुट करंट आहे IB, म्हणजे व्ही इन डिवायडेड बाय IB. आता याच्यामध्ये सिन्स IB इज व्हेरी स्मॉल, इट्स इनपुट इम्पिडन्स इज व्हेरी लार्ज. जर IB जर स्मॉल असेल तर त्याचा रेशो असणार आहे तो लार्ज येतो, म्हणजे काय, त्याचा जो इनपुट इम्पिडन्स आहे तो खूप लार्ज येतो. कशाचा, कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरचा. नंतर आउटपुट इम्पिडन्स बघूया. आउटपुट इम्पिडन्सचा फॉर्म्युला, इट इज द रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज टू आउटपुट करंट, म्हणजे इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज आहे VO आणि आउटपुट करंट आहे IC. मग VO डिवायडेड बाय IC. मग इथं काय, सिन्स IC इज लार्ज, इट इज लो. मग IC जर लार्ज असेल, डिनॉमिनेटर जर लार्ज असेल तर ते त्याचा जो रेशो येणार, म्हणजे जे आउटपुट इम्पिडन्स येणार आहे तो काय येणार आहे, लो असणार आहे. म्हणजे आउटपुट इम्पिडन्स ऑफ कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर इज लो. क्लिअर, गॉट इट. तर आता आपण बघूया कंपॅरिझन सगळ्याच, राईट. तर कंपॅरिझनमध्ये काय आहे, तर पहिलं आहे व्होल्टेज गेन आणि इकडे पॅरामीटर लिहिले आणि इकडे कोणकोणते आपण ॲम्प्लिफायर वापरले बघा. नंतर बघा, एका कॉलममध्ये आहे CB ॲम्प्लिफायर, कॉमन बेस ॲम्प्लिफायर, CC ॲम्प्लिफायर, कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर, C ॲम्प्लिफायर, कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर. ओके, पहिलं बघूया व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन काय असतं, CBमध्ये व्होल्टेज गेन असतं लो, आणि म्हणजे कॉमन बेसमध्ये असतं व्होल्टेज गेन लो, कॉमन कलेक्टरमध्ये असतं मीडियम आणि कॉमन इमिटरमध्ये असतं मॅक्सिमम. ओके, नंतर करंट गेनच्या बाबतीत बघूया. कॉमन बेसमध्ये असतं नो लेस दॅन 1, कॉमन बेसमध्ये नो लेस दॅन 1 असतं. नंतर कॉमन कलेक्टरमध्ये व्हेरी हाय असतं आणि कॉमन इमिटरमध्ये मॅक्झिमम असतं. ओके, तर याच्यामध्ये ॲक्च्युली इथं काय पाहिजे, कॉमन गेन लेस दॅन 1. ओके, लेस दॅन 1 येतं CBमध्ये. नंतर आहे इनपुट इम्पिडन्स आहे. इनपुट इम्पिडन्सचा म्हणजे कॉमन बेसमध्ये असतो लोएस्ट इज नियर अबाउट 50 ओहम. नंतर कॉमन कलेक्टरमध्ये असतो हायेस्ट, इट इज अबाउट 300 किलो ओहम. आणि कॉमन इमिटरमध्ये असतं मीडियम, इट इज नियर अबाउट 1 किलो ओहम, राईट. आणि नंतर आउटपुट इम्पिडन्स कॉमन बेसमध्ये असतं लो. नंतर कॉमन कलेक्टरमध्ये पण लोएस्ट असतं, इट इज नियर अबाउट 300 ओहम. आणि कॉमन इमिटरमध्ये असतं मीडियम, दॅट इज 50 किलो ओहम. आणि नंतर फेज इन्व्हर्जन. इथं फेज इन्व्हर्जन म्हणजे आउट ऑफ फेज आहे का इनपुटच्या. इथं कॉमन बेसमध्ये असतं नो, कॉमन कलेक्टरमध्ये असतं नो, आणि कॉमन इमिटरमध्ये असतं येस. देर इज अ 180 डिग्री फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट. आणि नंतर ॲप्लिकेशन्स कुठं वापरतात, कॉमन बेस ॲम्प्लिफायर वापरतात इन रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर. नंतर यात कॉमन कलेक्टर ॲज अ इमिटर फॉलोअर म्हणून वापरतात आणि कॉमन इमिटर ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून वापरतात. ओके, तर याच्यामध्ये जर कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरमध्ये कॉन्फिगरेशनमध्ये कोणाला काही क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता. ओके, तर आपण स्टॉप करूया. आता लगेच बघूया ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्स. ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय बघूयात,
IC/VCE characteristics of a transistor is one of the important characteristics. It tells us how transistor behaves for different base currents. तर आपल्याला तर ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय IC/VCE म्हणजे आउटपुट करंट आउटपुट व्होल्टेज अशी कॅरेक्टरिस्टिक्स बघायची. वाय ॲक्सिसवर करंट लिहायचं आणि जे इंडिपेंडंट क्वांटिटी असते ते वाय ॲक्सिसवर जी इंडिपेंडंट क्वांटिटी असते ती लिहावं लागते एक्स ॲक्सिसवर आणि डिपेंडंट क्वांटिटी वाय ॲक्सिसवर. म्हणजे IC व्होल्टेजवर डिपेंड असतं VCवर, म्हणून IC वाय ॲक्सिसवर लिहितो आपण आणि VCE एक्स ॲक्सिसवर लिहितो. तर ती कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ट्रान्झिस्टरची शिकणं खूप गरजेचं आहे आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे. ते काय करतं की ट्रान्झिस्टर वेगवेगळ्या बेस करंटमध्ये कसं बिहेव करतो. तर त्याच्याबद्दल आपल्याला ते कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सगळं बिहेवियर त्याची दाखवतात वेगवेगळ्या बेस करंटला. ओके. नंतर फिगर 2.7 शोज अ सर्किट डायग्राम अँड दीज कॅरेक्टरिस्टिक्स कर्व्स. तर आपल्याला जी फिगर डायग्राम बघायची नेक्स्ट पेजवर, तर ती काय सर्किट डायग्राम आणि त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स कर्व आहे ते इंडिकेट करतं. तर बघूयात. तर याच्यानंतर व्हेन where VCC is equal to collector supply, नंतर VC is equal to voltage across collector, नंतर IB is equal to base current. ह्याच्यामध्ये काही एंटिटी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये VCC म्हणजे काय असतं ते कलेक्टर सप्लाय, VC काय असतं व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर, IB काय असतं बेस करंट. आणि याच्यामध्ये बघा बाय कीपिंग द बेस करंट कॉन्स्टंट अँड व्हॅरिंग कलेक्टर सप्लाय VCC. तर याच्यामध्ये अगोदर काय करायचं की बेस करंट काय कॉन्स्टंट ठेवायचा आणि जो कलेक्टर सप्लाय आहे तो व्हॅरी करायचा. नंतर ऑब्झर्वेशन्स ऑफ कलेक्टर करंट IC अँड VCE आर नोटेड. मग काय करायचं अगोदर बेस करंट कॉन्स्टंट आणि कलेक्टर सप्लाय व्हॅरी करून काय करायचं कलेक्टर करंट ऑब्झर्व करायचं आणि जो VCE आहे कलेक्टर व्होल्टेज तो नोट करायचं. नंतर दिस कर्व्स कॅन बी समराईज ॲज फॉलो. तर आपल्याला ते कर्व काय करायचं आहे कसं समराईज केलं जातं ते बघूया. तर याच्या अगोदर आपण ते सगळं डिस्क्रिप्शन बघूया. तर ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिकची डायग्राम जशी C ॲम्प्लिफायरची डायग्राम होती ना आपण लास्ट लेक्चर म्हणजे याच्या अगोदर शिकलो. तर हा टॉपिक सुरू करायच्या अगोदर तो सेम डायग्राम आहे. तर याच्यामध्ये बघूयात काय केलेलं आहे ते बघा. बेसमध्ये बेस टर्मिनल NPN ट्रान्झिस्टर वापरले. बेस टर्मिनलला काय IB म्हणजे मिली ॲमीटर लावलेला आहे जो की बेस करंट मेजर करेल. नंतर त्याला करंट लिमिटिंग रेजिस्टर RB लावलेला आहे. नंतर त्याला काय बेसला पॉझिटिव्ह सप्लाय आणि इमिटरला निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे. तो व्हेरिएबल पॉवर सप्लाय आहे, तो आपण कमी जास्त करू शकतो म्हणून. ओके. नंतर त्याला ग्राउंड केलेलं आहे आणि नंतर जो कलेक्टर म्हणजे कलेक्टर टर्मिनल आहे तो VCCला कनेक्ट केलेला आहे थ्रू लोड रेजिस्टन्स RL आणि त्याला 1 मिली ॲमीटर लावलेला आहे जो की IC करंट मेजर करेल. राईट. आणि नंतर काय करायचं की नंतर जे त्याच्या अक्रॉस काय केलं आहे आपण जो इमिटर आणि कलेक्टरमध्ये एक काय लावलं आहे व्होल्टमीटर लावलं आहे जो की आपल्याला व्होल्टेज मेजर करता येईल. कोणता कलेक्टर व्होल्टेज तो VCE द व्होल्टेज बिटवीन कलेक्टर अँड इमिटर. क्लिअर. तर पहिल्या केसमध्ये आपण काय केलं की बेस करंट जो आहे तो कॉन्स्टंट केला आणि नंतर VCC जो आहे कलेक्टर व्होल्टेज तो व्हॅरी केला आणि दोन व्हॅल्यू मेजर केलं. कोणत्या IC आणि VCE त्या नोटेड डाऊन केलेल्या आहेत. ओके. मग त्याच्यानंतर आपल्याला काय काय हे मिळतात जे ऑब्झर्वेशन मिळतात ते आपण बघूयात. चालेल. तर पहिल्या ऑब्झर्वेशनमध्ये बघूया. वेन IB इज इक्वल टू 0 बेस करंट इज 0 स्मॉल कलेक्टर करंट फ्लोज
This is because of minority current carriers in the collector region. This is called as reverse leakage current. ओके. आता याच्यामध्ये बघा मेन बेस करंट आय बी जर आपण 0 ठेवला, राईट, तर आय बी जर 0 ठेवला तर तो जो बेस इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस होतो आणि याच्यामध्ये तो जो ट्रान्झिस्टर आहे तो ॲज अ कट ऑफ रिजनमध्ये काम करतो आणि मग जो बेस आणि कलेक्टर रिजन रिव्हर्स बायसमध्ये आणि तिथं हाय पोटेन्शियल लावलेलं आहे. मग काय, जे मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत आपल्या ट्रान्झिस्टरमधले एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये ते एक्स्ट्रा एनर्जी गेन करून ते काय करतात, ते फ्लो होतात आणि मग त्याच्यामुळं जो करंट फ्लो होतो तो असतो लिकेज करंट. म्हणून आपण जे क्रॉस लाईननी थोडंसं दाखवलं आहे ना, ते कट ऑफ स्टेटमधला तो थोडासा वर जे दाखवलं आहे इट इज अ लिकेज करंट ड्यू टू मायनॉरिटी चार्ज कॅरियर इन द कलेक्टर रिजन. गॉट इट? ओके देन. आणि त्याला काय बोलतात, त्याला बोलतात रिव्हर्स लिकेज करंट, राईट. नंतर नेक्स्ट आहे इन ॲक्टिव्ह रिजन आय सी स्लोली इन्क्रीजेस विथ व्ही सी. In active region the collector current depends on the base current and it is beta times larger than the base current, राईट. तर याच्यामध्ये बघा, तर ॲक्टिव्ह रिजनमध्ये कसं असतं, त्याचं फॉर्म्युला आपण बीटा व्हॅल्यू बघितले होते, आय सी इज इक्वल टू बीटा टाइम्स ग्रेटर दॅन बीटा आय बी असं. आता ॲक्टिव्ह रिजनमध्ये काय, जसं जसं आपण काय केलं, आय बी जर व्हॅरी करत गेलो तर त्या प्रोपोर्शनमध्ये जो करंट आहे आय सी करंट आणि नंतर आय सी करंट आणि जो व्ही सी आहे तो व्हेरी होतो. आता इथं बघा आपण काय केलं की आय बी जर म्हणजे बेस करंट ठेवला 10 मायक्रो ठेवल्यानंतर त्याचा जो व्ही सी आहे थोडासा इन्क्रीज होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करंट मिळतं. तो करंट एका थोड्या छोट्या याच्यामध्ये इन्क्रीज होतं आणि नंतर जर व्होल्टेज तुम्ही व्ही सी व्हॅरी केला तर तो कॉन्स्टंट राहतो अप्रॉक्सिमेटली. ओके. नंतर पुन्हा असं करत नंतर आय बी इज इक्वल टू 20 मायक्रो ठेवलं तर नंतर पुन्हा काय होतं की पुन्हा व्होल्टेज काय केलं, व्होल्टेज कमी करून व्ही सी कमी करून पुन्हा आपण थोडंसं वाढवलं की थोड्या एक्सटेंटपर्यंत थोडंसं करंट वाढतो आणि नंतर पुन्हा जर व्ही सी वाढवला ती करंट अप्रॉक्सिमेटली किती वाढवला तो कॉन्स्टंट राहतो, राईट. तर नंतर आय बी पुन्हा 30 मायक्रो ठेवला, राईट, आणि नंतर थोडंसं व्ही सी वाढवला तर थोड्या वेळासाठी काय होतं, ते करंट त्याच्या प्रोपोर्शनमध्ये वाढतं, म्हणजे प्रोपोर्शनमध्ये वाढतं लिनियरली आणि नंतर काय होतं, नंतर जर व्ही सी वाढवला तर तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. असं करत करत आपण आय बी 40 मायक्रो 50 मायक्रो आणि 60 मायक्रो असं घेतलं तर आपल्याला काय मिळतं, तसं थोडासा जो आय सी आहे जर आपण थोडं जर काय व्ही सी जर वाढवत गेलो तर आय सी थोड्या एक्सटेंटपर्यंत व्हॅरी होतं नंतर व्ही सी जरी वाढवला तर तो कॉन्स्टंट राहतो. आणि त्या रिजनला जेव्हा ट्रान्झिस्टर असा वर्क होतो तर तेव्हा त्या रिजनला ज्या रिजनमध्ये तो वर्क करतो तर त्या रिजनमध्ये त्याला बोलतात ॲक्टिव्ह रिजन आणि त्या ॲक्टिव्ह रिजनमध्ये ट्रान्झिस्टर यूज्ड ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो. गॉट इट? ओके. नेक्स्ट बघूया. नंतर याच्यानंतर काय होतं, एका म्हणजे काय पुन्हा एकदा वाचतो. इन ॲक्टिव्ह रिजन आय सी स्लोली इन्क्रीजेस विथ व्ही सी. इन ॲक्टिव्ह रिजन द कलेक्टर करंट डिपेंड्स ऑन द बेस करंट अँड इट इज बीटा टाइम्स लार्जर दॅन द बेस करंट. आता याच्यामध्ये काय, जर व्ही सी आपण इन्क्रीज केला तर आय सी स्लोली इन्क्रीज होतं आणि मग नंतर काय होतं, व्ही सी जर इन्क्रीज करत राहिलो तर आय सी काय कॉन्स्टंटच राहतं अप्रॉक्सिमेटली. क्लिअर? ते हे ॲक्टिव्ह रिजनमध्ये होतं. नंतर इन सॅच्युरेशन रिजन द कलेक्टर करंट डिपेंड्स ऑन द बेस करंट अँड व्ही सी ई.
base current, and VC is very small below 1 volt, and in saturation base collector diode becomes forward bias. तर याच्यामध्ये काय होतं सॅच्युरेशन रिजनमध्ये, तर सॅच्युरेशन रिजनमध्ये कसं होतं की आता नॉर्मली ॲज अन ॲम्प्लिफायर जर वापरायचं असेल तर बेस इमिटर जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस असं होतं राईट. आणि कट ऑफ रिजनमध्ये दोन्ही जे जंक्शन आहेत बेस इमिटर जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन हे रिव्हर्स बायस होतात राईट. आणि जेव्हा बेस बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस होतं आणि बेस कलेक्टर जंक्शन फॉरवर्ड बायस होतं तेव्हा ट्रान्झिस्टर कशा दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस जर झाले तर ट्रान्झिस्टर ॲक्ट ॲज कोणत्या रिजनमध्ये काम करतं सॅच्युरेशन रिजनमध्ये काम करतं. आणि त्याचा जो IC करंट आहे राईट तो कशावर डिपेंड राहतो मग बेस करंटवर, म्हणजे सॉरी जो VC तो त्याचा जो आउटपुट करंट आहे आउटपुट व्होल्टेज आहे तो बेस करंटवर डिपेंड राहतो. आता याच्यामध्ये बघा ते सॅच्युरेशन रिजनचे आपल्याला क्रॉस लाईन दाखवलेले आहेत आणि सॅच्युरेशन ॲरोनी दाखवलेलं आहे. तर सॅच्युरेशन रिजनमध्ये काय होतं जे VC असतं तर VCE सॅच्युरेशनमध्ये जातं, म्हणजे त्यातला जो व्होल्टेज आहे इट इज लेस दॅन 1 व्होल्ट होतो. तर तुम्ही इथं बघू शकता आणि तुम्हाला लार्ज अमाऊंट ऑफ काय मिळतं करंट मिळतं. आणि ते कशावर डिपेंड होतं ते बेस करंटवर. कशामुळं की कारण दोन्ही जे जंक्शन आहे बेस इमिटर जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन शुड बी फॉरवर्ड बायस. तर फॉरवर्ड बायसमध्ये दोन्ही जंक्शन झाले तर ट्रान्झिस्टर हायमध्ये हाय करंट फ्लो होतो आणि ते सॅच्युरेशन स्टेट म्हणजे सॅच्युरेशनमध्ये जातं, म्हणजे त्याला सॅच्युरेशन स्टेट. आणि सॅच्युरेशन स्टेटमध्ये तो जो व्होल्टेज बिटवीन कलेक्टर आणि इमिटर काय होतं इट शुड बी लेस दॅन 1. क्लिअर गॉट इट. ओके देन नंतर ओके तर याचा जो कलेक्टर करंट आहे तो कशावर सॅच्युरेशन रिजनमध्ये बेस करंटवर डिपेंड राहतो. आणि त्याचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे IC इज इक्वल टू बीटा टाइम्स IP. पण सॅच्युरेशन रिजनमध्ये असं होतं की काय दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस झाले की जो IC आहे तो बेस करंटवर डिपेंड राहतो आणि VC गो टू सॅच्युरेशन स्टेट आणि त्याचा जो व्होल्टेज आहे VC सॅट तो लेस दॅन 1 व्होल्ट होतो. ओके क्लिअर. नेक्स्ट पॉईंट बघूया. इन कट ऑफ रिजन द कलेक्टर करंट इज नेग्लिजिबल अँड VCE is about VCC as shown in the figure 2.7. there is a small leakage current. आता नंतर कट ऑफ रिजनमध्ये काय होतं जे कलेक्टर करंट असतं ते आपल्याला दिसते तर कलेक्टर करंट इज निग्लिजिबल. कट ऑफ रिजनचा क्रॉस लाईनने दाखवलं आहे नंतर थोडंसं वर लाईन दाखवली म्हणजे दॅट इज कलेक्टर करंट आणि ते निग्लिजिबल. आणि तेव्हा जो VCE असतो म्हणजे व्होल्टेज बिटवीन कलेक्टर आणि इमिटर इट नियर अबाउट काय होतं VCC एवढा होतं. आणि त्याच्यामुळं आणि जे म्हणजे कट ऑफ रिजनमध्ये दोन्ही जंक्शन बेस इमिटर जंक्शन आणि बेस कलेक्टर जंक्शन रिव्हर्स बायस होतात आणि त्याच्यामुळं जे लिकेज करंट कलेक्टर रिजनमध्ये लिकेज करंट फ्लो होतो ड्यू टू द मायनॉरिटी चार्ज कॅरियर. ओके तर ते स्मॉल लिकेज करंट फ्लो होतं सर्किटमध्ये. नंतर कन्क्लुजन काय आता फिगर रेफर फिगर 2.7 याच्यावरून कन्क्लुजन काय होतं बघूयात. द ट्रान्झिस्टर इज ऑफ इन कट ऑफ रिजन अँड करंट टू द ट्रान्झिस्टर इज 0. याच्यावरनं कन्क्लुजन काय होतं की ट्रान्झिस्टर जो आहे तो ऑफ स्टेटमध्ये राहतो कुठं कट ऑफ रिजनमध्ये आणि त्याच्यामधून ट्रान्झिस्टरमधून 0 करंट फ्लो होतो. तो रिव्हर्स करंट आपण कॅल्क्युलेट करत नाही, तो प्रॅक्टिकली आपण तो घेत नाही. ओके नंतर नेक्स्ट कन्क्लुजन काय द ट्रान्झिस्टर इज ऑन इन ॲक्टिव्ह रिजन अँड शोज अ लिनियर चेंज बिटवीन IB दॅट इज बेस करंट अँड IC अँड VC
ऑल्सो बिटवीन 0 अँड व्ही सी सी. तर याच्यामध्ये तर ट्रान्झिस्टर जो आहे ट्रान्झिस्टर ॲज ऑन म्हणून ॲक्टिव्ह रिजनमध्ये ऑन म्हणून काम करतो आणि याच्यामध्ये ह्याचा जो याच्या ग्राफमध्ये लिनियर चेंज होतं कशामध्ये बेस करंटमध्ये कलेक्टर करंटमध्ये आणि व्ही सी काय होतं व्ही सी व्हॅरी होतो कुठून 0 टू व्ही सी सीपर्यंत ओके मध्ये. नंतर आहे नेक्स्ट कन्क्लुजन the transistor in saturation is fully conducting current is maximum but VCE is almost 0. तर याच्यामध्ये काय होतं नेक्स्ट काय होतं तर ट्रान्झिस्टर जो आहे ट्रान्झिस्टर सॅच्युरेशनमध्ये राहतं आणि ते फुल्ली कंडक्टिंग करंट त्याच्यामध्ये मॅक्झिमम करंट देतं आणि तेव्हा जे व्ही सी असतं ते ऑलमोस्ट 0 असतं राईट. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ट्रान्झिस्टर यूज ॲज अ स्विच फक्त कोणत्या मोडमध्ये काम करतं म्हणजे ट्रान्झिस्टर यूज ॲज अ स्विच कट ऑफ आणि सॅच्युरेशन रिजनमध्ये काम करतं. ट्रान्झिस्टर यूज ॲज अ स्विच राईट. तर ट्रान्झिस्टर ऑफ असेल तर कट ऑफ रिजनमध्ये काम करा, ऑन असेल तर फुल्ली ऑन असेल तर सॅच्युरेशन रिजनमध्ये करणं आणि ॲक्टिव्ह रिजनमध्ये तो ॲज ॲन ॲम्प्लिफायर म्हणून वापरतात. ओके हे ॲप्लिकेशन आहे. नंतर कन्क्लुजन आहेत. नंतर बघूया आता कट ऑफ रिजनमध्ये काय ते इथं दाखवलेलं आहे. एन पी एन ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल दाखवलेला आहे. कट ऑफ रिजनमध्ये आय सी काय असतं आय सी इज इक्वल टू 0 तेव्हा ट्रान्झिस्टर ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करतं राईट. आणि नंतर याच्यामध्ये काय नंतर ॲक्टिव्ह रिजनमध्ये आय सी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आय बी म्हणून काम करतं आणि ते ॲज अ ट्रान्झिस्टर ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतं राईट. आणि नंतर सॅच्युरेशन रिजनमध्ये काय असतं व्ही सी इज इक्वल टू 0 असतं आणि व्ही सी इज इक्वल टू जर 0 असेल तर आणि ट्रान्झिस्टर ॲज अ आणि तिथं आपल्याला मॅक्झिमम करंट मिळतं आय सी करंट आणि तर ट्रान्झिस्टर ॲज अ क्लोज स्विच म्हणून काम करतं. क्लिअर गॉट इट. तर हे झालं आपण आज काय बघितलं कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर आणि ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके तर नंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ट्रान्झिस्टर टेस्टिंग कसं करतात ते आपण बघूया. ओके याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके स्टॉप.